मग काय आहे व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ द जी. मग आपल्याला तीन प्रकारे ह्या व्हॅल्यू ऑफ जीचा व्हेरिएशन जसं कसं होतं हे तीन प्रकारे बघायचं आहे. पहिलं आहे चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, नंतर आहे चेंज अलॉंग द डेप्थ ऑफ द अर्थ किंवा आणि हाईट ऑफ द अर्थ. हे आपल्याला तीन गोष्टी बघायचं. आता पहिलं बघूयात चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. अलॉंग द सरफेसवरच आहे, सरफेसवर आहे. आपण म्हटलं जर सर्कलची जी कडा असते सर्कम्फरन्स त्याच्या आणि मधला सेंटर हे सगळ्यांचं त्या सेंटरपासूनचं त्या पॉईंटपर्यंत असं अंतर सेम असतं, पण कधी तो सर्क्युलर शेपमध्ये असेल तर. मग इथे सर्क्युलर शेप आहे का, तर नाही. मग इथे काय आहे, वेगळा. बघा आता आपण बोलतोय त्याच्याबद्दलच. विल द व्हॅल्यू ऑफ द जी बी द सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. हा प्रश्न आपल्याला. The answer is no. The reason is that आताच आपण ते डिस्कस केलं, the shape of the earth is not exactly spherical and so the distance of a point on the surface of the earth from its center differs somewhat from place to place. Due to its rotation, the earth bulges at the equator and is flatter ॲट द पोल्स. आता हे काय आहे, त्याचं रोटेशन. तो स्वतःभोवती अर्थ काय आहे, पृथ्वी आपल्या स्वतःभोवती गोल 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 फिरत फिरत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असते, रिव्हॉल्व होत असते. पण त्यावेळेस ते रोटेशन करत असताना अर्थ बल्जेस ॲट द इक्वेटर अँड फ्लॅटर ॲट द पोल्स. आता इथं ह्याच्यासाठी बघा आपल्याला इथं अर्थचं मी तुम्हाला दाखवते. ही अर्थ आहे. अर्थ बघा आपल्याला दिसतंय, आहे का सर्क्युलर परफेक्ट शेप, नाही. याला दोन सेंटर्स आपल्याला आपण जसे केपलर्स लॉमध्ये बघितले ते त्यांचे जे फोकस आहे ते त्यांचं सूर्याची जागा आपण निश्चित करू असं आपण म्हटलं होतं. तिथं ऑर्बिटल शेप आपण घेतला होता तो. तर ही जी आपल्याला इथं अर्थ दिसते तर त्याच्यामध्ये ही जी लाईन आपल्याला दिसते बघा, मी इथं फोकस करते, मग लक्षात येईल. इथं जी आपल्याला लाईन दिसते ती आपल्याला बघायची आहे. बघा मी ते हायलाईट करते जरा. हां, ही बघा, ही अशी पूर्ण लाईन आहे ती इक्वेटोरियल लाईन आहे, बरोबर का. हा अगदी आडवा असतो तो छेद कसला, इक्वेटोरियल. आणि वरचा असा जो भाग दिसतोय तो काय आहे, पोल आहे. ते वरचे दोन्ही पण पोल, हा पोल असतात आणि हे काय आहे, इक्वेटर असतात पूर्ण अर्थवर. आणि त्याचा ते काय झाले, बल्जेस बघा, जिओइडल बल्ज. बल्ज म्हणजे काय, ती पसरल्या गेली आहे, फाकल्या गेली आहे, चपटी म्हणजे फुगली असं थोडक्यात आपण म्हणू शकतो. आणि पोलला ती काय झालेली आपण म्हणतोय फ्लॅटर, म्हणजे वरचा भाग आपण इथं बघायला गेलो बघा, इथं फ्लॅट चप्पट झालेली तुम्हाला दिसते. तर चप्पट भाग आहे आणि ह्या दोन पॉइंटला काय ती झाली, बल्जेस झालेली आहे. ओके, ही कन्सेप्ट लक्षात येते बघा. इट्स रेडियस इज लार्जेस्ट ॲट द इक्वेटर अँड स्मॉलेस्ट ॲट द पोल्स. त्याची रेडियस काय आहे, लार्जेस्ट आहे इक्वेटर. का बरं लार्जेस्ट आहे बघा, जर इथं सेंटर समजा आपला सेंटर इमॅजिनरी सेंटर इथं घेतला तर इथून ह्या पॉईंटपासून इकडे आणि ह्या पॉईंटपासून इकडे हे जे काही डिस्टन्स आहे ते ह्या दोन पॉईंटपासून काय असणार आहे, जास्त असणार आहे. therefore we can say its radius is largest at the equator and smallest at the poles. The value of the G is thus highest, that is the 9.832 meter per second square at the poles, decreases slowly with decreasing latitude. It is lowest 9.78 meter per second square at the equator. कारण आता इथे डिस्टन्स जे आहे, व्हॅल्यू ऑफ जी हे डिस्टन्स फ्रॉम द रेडियसवर आहे. आणि रेडियस काय जशी कमी होणार तसं काय जीची व्हॅल्यू वाढणार आहे. रेडियस वाढलं जीची व्हॅल्यू कमी होणार आहे. लक्षात येत आहे. मग इथे रेडियस जिथे आपण म्हणतोय काय म्हटलेलं आहे आपण बघा, इथे आपल्याला लक्षात येईल पुढच्या ह्याच्यात सुद्धा. इकडे आपल्याला अशा प्रकारे बघा ती रोटेट होत असताना अशा प्रकारे आपल्याला दिसताना अशी जरी दिसली तरी हे दोन पोल आहेत का त्याचे, नाही. इकडचे हा बघा, हा पॉईंट आणि हा पॉईंट, हा साऊथ पोल हा नॉर्थ पोल आहे. आणि ही जी लाईन आहे ॲक्सिस ती इक्वेटोरियल लाईन आहे. ही अशी आहे का, नाही. ऑर्बिटची जरी आपण अगदी पूर्ण रिव्हॉल्व होत असताना ती अशी असते, तिरकी असते, इन्क्लाइन मोशनमध्ये असते. रोटेशन ॲक्सिस तिचं अशा प्रकारे असतं. ओके, आणि त्याच्यामुळे आपण जर बघायला गेलो तर काय आहे, तिथे आपल्याला त्याची रेडियस आणि हे कमी दिसून येणार आहे. आता बघा त्याचप्रमाणे म्हणजे जिथे काय म्हटलेलं आहे, इट्स द व्हॅल्यू ऑफ द जी, सॉरी इकडे बघा, ड्यू टू इट्स अर्थ बल्जेस
at the equator and is flat, its radius is largest at the equator. मग इक्वेटरला जर रेडियस लार्जेस्ट असेल तर जी ची व्हॅल्यू काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. इक्वेटर बघा डिक्रीजेस स्लोली अँड विथ डिक्रीजिंग लॅटिट्यूड इज लोवेस्ट ॲट द इक्वेटर. म्हणजे जी ची व्हॅल्यू इक्वेटरला काय असणार आहे, लोवेस्ट असणार आहे, डिक्रीज होणार आहे. स्मॉलेस्ट ॲट द पोल, का बरं पोलमधलं डिस्टन्स हे कमी आहे, सॉरी हे झालेलं आहे, वाढलेलं आहे, त्याच्यामुळे काय म्हणू शकतो आहे इथं कमी झालं आहे, डिस्टन्स कमी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे तिथलं काय आहे जीची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली वाढलेली आहे. अगदी पण तो जर फरक बघायला गेलो तर तो अगदी निग्लिजिबल आहे. 9.83 टू 9.7 अगदी निग्लिजिबल आहे. जर आपण ह्याला मॅथमॅटिक्सच्या फॉर्ममध्ये जर ह्याला राऊंड फिगर करायला गेलो तर तुम्हाला काय येणार 9.78 9.8च्याच दरम्यान त्याचं आन्सर तुम्हाला मिळणार आहे जर एका पॉईंटच्या साठी तुम्ही त्याला राऊंड फिगर केलं तर. ओके, हे आपण लक्षात आलेली आहे. म्हणजे सरफेस ऑफ द अर्थ वर काय आहे आपली व्हॅल्यू चेंज होऊ शकते कारण ती इक्वेटोरियल आणि पोलवर आपलं रेडियस हे डिफरंट असल्यामुळे. इक्वेटोरियलवर कसं आहे जीची व्हॅल्यू रेडियस लार्जेस्ट असल्यामुळे जीची व्हॅल्यू काय आहे कमी आहे आणि पोलला रेडियस कमी असल्यामुळे जीची व्हॅल्यू हायेस्ट आहे. ओके, हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आता आपण बघूया नेक्स्ट कन्सेप्ट, दॅट इज द चेंज विथ द हाईट. ॲज वी गो अबाव द अर्थ, आता हे अर्थ सरफेसवर ठीक आहे, पण आपण अर्थ सरफेसवर आपण उभे आहोत, आपण चिटकून उभे आहोत. ओके, पण एखादा ऑब्जेक्ट जेव्हा आपण बॉल वरती टाकला तो अर्थ सरफेसपासून वरती गेला म्हणजे तिथं त्याला हाईट आलेली आहे, तो काही अंतरावर आहे आणि त्याच्यावर आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होणार आहे म्हणजे तिथे हाईट लक्षात घेणं आवश्यक आहे. मग इथे काय आहे बघा, द व्हॅल्यू ऑफ द अर्थ इन इक्वेशन 5. आता इक्वेशन 5 म्हणजे मगाशी आपण ते जीची व्हॅल्यू काढताना जे बघितलं हे इक्वेशन नंबर 5, जी इज इक्वल टू gm/r². इथलं जे आहे व्हॅल्यू ऑफ द आर, ही जी आरची व्हॅल्यू इन्क्रीजेस अँड द व्हॅल्यू ऑफ द जी डिक्रीजेस. जर आपण ह्याच्यामध्ये बघितलं इथे ही जर आरची व्हॅल्यू इन्क्रीज झाली तर ऑटोमॅटिकली जीची व्हॅल्यू काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. म्हणून आपण काय म्हणतोय बघा, however the decrease is rather smaller for the heights which are small in comparison to the earth's radius. पण हे जे डिक्रीज आहे अगदी नेग्लिजिबल स्मॉल फॉर द हाईट्स विच आर स्मॉल इन कंपॅरिझन टू द अर्थ्स रेडियस. का बरं बघा, फॉर एक्झाम्पल इथे आपण घेतलं अर्थचं जे रेडियस आहे ते किती आहे 6.4 इंटू 10⁻⁴ काय म्हटलं आपण 4 kg. आपण बघा ह्याच्यावर इक्वेशनमध्ये आहे काय 6.4 इंटू 10⁶ मीटर आहे. ओके, आणि किलोमीटरमध्ये घेतलं तर काय येईल आपल्याला ते 6.4 6400. ओके, 6400 किलोमीटर, हे किलोमीटरमध्ये घेतलं तर एवढं येतं. रिमेंबर दॅट द रेडियस ऑफ द अर्थ इज 6400 किलोमीटर. इफ द एरोप्लेन इज फ्लाइंग ॲट अ हाईट ऑफ 10 किलोमीटर, 10 किलोमीटरपर्यंत, मीटर नाही किलोमीटर, मीटरला इतक्या हाईटला एरोप्लेन फ्लाय करते. आपला आता बॉल किंवा स्टोन जाऊ देतात, आपण एरोप्लेनचंच घेऊयात हाईट डायरेक्ट. अबाव द सरफेस ऑफ द अर्थ its distance from the earth's surface changes from 6400 किलोमीटर टू 6410. कारण 6400 हे काय अर्थ सरफेस पर्यंतचं रेडियस आहे. ओके, सेंटर पासून सरफेस पर्यंत, अर्थ सरफेस आपण ज्याच्यावर उभं राहिलेलं तो तिथपर्यंतचं त्याचं रेडियस काय आहे 6400 किलोमीटर. पण आता अर्थ सरफेसच्याही वरती किती हाईटला एरोप्लेन आहे आपलं 10 किलोमीटरला आहे. म्हणजेच आपलं काय झालेलं आहे 10 किलोमीटरला असल्यामुळे तेवढं त्याच्यामध्ये ॲड झालं, दॅट इज 6410 किलोमीटर. अँड द चेंज इन द व्हॅल्यू ऑफ जी ड्यू टू इट इज निग्लिजिबल. मग ह्याच्या 6400 आणि 6410 यांच्यामध्ये हा जर 10चा बघितला तर खूप निग्लिजिबल चेंज आहे आणि त्याच्यामुळे जीची व्हॅल्यू सुद्धा अगदीच छोट्याशा काही पॉईंटने चेंज होताना आपल्याला दिसते. ऑन द अदर हँड व्हेन वी कन्सिडर अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट, आता आपण एरोप्लेन सोडून देत, आता अगदी आपण अवकाशात गेलेलो आहोत, आर्टिफिशियल सॅटेलाइट आपण सिच्युएट केलेले, नॅचरल सॅटेलाइट बरोबर आहे तो तिथंच राहणार आहे, आपण स्वतःहून काही आर्टिफिशियल सॅटेलाइट तिथे जाऊन ठेवलेले आहे. वी हॅव टू टेक इन टू अकाउंट द चेंज इन द व्हॅल्यू ऑफ द जी.
पण जेव्हा आपण तिथे सॅटेलाइट लावून नुसतं तिथे ठेवून येणं आहे का सोपं, इतकी गोष्ट नाही. तर तिथे सायंटिस्टला काय करावं लागलं, तिथं त्यांना चेंज इन द व्हॅल्यू ऑफ जी ही लक्षात घ्यावी लागेल. ड्यू टू द लार्ज चेंज इन द डिस्टन्स ऑफ द सॅटेलाइट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. कारण तिथं इथला चेंज मात्र खूप लार्ज असणार. आपल्याला ते सॅटेलाइट दिसतात का आपल्या आता नाही, कुठे ठेवले आहेत कोणते सॅटेलाइट नाही. आपल्याला अवकाशात जावं लागेल, त्याच्यासाठी आपल्याला स्पेसमध्ये जावं लागेल, तेव्हा आपल्याला ते दिसतील. आणि ते डिस्टन्स खूप लांब आहे. हे 10 किलोमीटर म्हणजे अगदीच काही नाही, अगदीच कमी आहे, निग्लिजिबल आहे. मग तिथे मात्र आपल्याला तेवढं डिस्टन्स लक्षात घ्यावं लागेल, कारण त्याचा परिणाम जीच्या व्हॅल्यूवर होणार आहे. And some typical heights and the value of g at these heights are given in the following. ओके, पहिलेच आपल्याला काय दिलं बघा, सरफेस ऑफ द अर्थ ॲव्हरेजला जर ऑन द सरफेस ऑफ, म्हणजे अगदी आपण चिटकून उभे आहोत, सर अर्थवर उभे आहोत, नुसतं कुठले ऑब्जेक्ट ठेवलेलं आहे की एनी ऑब्जेक्ट, तर त्याच्यावर हाईट ही 0 आहे आणि त्याच्यामुळे जीची व्हॅल्यू काय आहे, कॉन्स्टंट आहे 9.8. ही आपली ॲव्हरेज व्हॅल्यू आपल्या इथे दिली. माउंट एव्हरेस्ट आता बघितला तर सर्वात उंच शिखर जे आहे आपण म्हणतो पर्वत शिखर, तो जो आहे माउंट एव्हरेस्ट, त्याची आता हाईट बघायला गेलो तर किती आहे, फ्रॉम द सरफेस 8.8 किलोमीटर आहे. आणि त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू तरीसुद्धा तिथे सुद्धा जी हा 9.8च राहतो. जास्त काय म्हणजे 8.34 असं काही होत असेल, पण 9.8 हाच ॲव्हरेजने घेतला जातो. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण आता नेहमी कॅल्क्युलेशन करताना हे आपण घेऊ शकतो. मॅक्झिमम हाईट रीच बाय द मॅनमेड बलून. मॅनमेड बलून जो आपण असतो तो असा वरती आकाशात टाकला बघा, हवेचे, हेलियमचे, गॅसचे फुगे असतात बघा, त्याचे वरती जातात. ती जे कुठपर्यंत जातात त्याची जी मॅक्झिमम हाईट आहे ती 36.6 किलोमीटरपर्यंत ते जाऊ शकतात. एरोप्लेनच्याही वर, हा नक्कीच 3 पटीने जास्त आहे. तितक्या उंच आपल्याला अगदी बारीक एवढूसा दिसतो तो आपल्याला दिसत असतो. आणि तो त्याची जर तिथं ग्रॅव्हिटी पाहिली तर 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. हाईट ऑफ अ टिपिकल वेदर सॅटेलाइट. टिपिकल एक साधा आहे, टिपिकल वेदर सॅटेलाइट, की जो आपल्याला हवामानाचा अंदाज काढण्यासाठी एक सॅटेलाइट आपण सिच्युएट केलेला असेल, तर तो 400 किलोमीटर साधारण एखाद्याचं घेतलेलं असेल, तर मग त्याची हाईट जर 400 असेल तर मग इथे आपल्याला 8.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी ग्रॅव्हिटी दिसेल. आणि त्याचमुळे हाईट ऑफ द कमर्शियल कम्युनिकेशन सॅटेलाइट, म्हणजे कम्युनिकेशन ही जी आता आपण बघतोय, अगदी टेलिफोन आले, नंतर मोबाईल्स फोन आले, नंतर इंटरनेट ह्याच्याद्वारे आपण सगळीकडे आता हे करू शकतोय. अगदी जगाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर काय चाललंय ह्याच्याशी आपण त्या व्यक्तीशी सुद्धा अगदी प्रत्यक्ष बोलू शकतोय. त्या सगळ्यांना हे असे वेगवेगळे कम्युनिकेशन सॅटेलाइट्स आहेत म्हणून आपण हे सगळं करू शकतोय. आणि त्याची जर हाईट बघायला गेली तर आपल्या अर्थ सरफेसपासून 35,700 किलोमीटर एवढी आहे. आणि त्याच्यामुळे तिथली ग्रॅव्हिटी आपल्याला बघायला मिळेल 0.225, म्हणजे 0.2 किती बघा, अगदीच कमी आहे. ही एवढ्या उंचावर त्याची ग्रॅव्हिटी आपल्याला तिथे अप्लाय झालेली दिसून येते. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी अशी हाईट त्याची अकॉर्डिंग टू द हाईट आपली जीची व्हॅल्यू काय आहे चेंज होताना दिसते. आता नेक्स्ट पॉईंट आपण बघतोय, चेंज विथ द डेप्थ. म्हणजे आता खोली. आता आपण अर्थ सरफेसवर बघितलं, अर्थ सरफेसवर अजून उंच 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 जात अगदी सॅटेलाइटपर्यंत पार गेलो. आता आपल्याला पुन्हा काय यायचंय, अर्थपास नाही तर अर्थ सरफेसच्याही खाली डेप्थ खोलात जायचं आहे. द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंजेस इफ वी गो इनसाइड द अर्थ. आतल्या बाजूला आपण खड्डा खोदत 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 इतकं खोदलंय की आपल्याला काय वर्ष पण पुरणार नाही इतकं खोदलेलं आहे. द व्हॅल्यू ऑफ, इमॅजिन करा जस्ट आपण, द व्हॅल्यू ऑफ आर इन इक्वेशन 5, आता हे पुन्हा आपण डिक्रीजेस अँड वन वूड थिंक दॅट द व्हॅल्यू ऑफ जी शुड इन्क्रीजेस ॲज पर द फॉलोइंग. पुन्हा इथे इन्क्रीज का होणार, तर डिक्रीजेस, आरची व्हॅल्यू डिक्रीज होणार आहे, इथे पुन्हा आर काय होणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे, आणि जीची व्हॅल्यू काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. However, the part of the earth which contributes towards the gravitational force felt by the object also decreases. पण तिथेच आपल्याला काय म्हणणार, जो पार्ट आहे अर्थचा विच कॉन्ट्रीब्युट्स टुवर्ड्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स फेल्ड बाय द ऑब्जेक्ट ऑल्सो डिक्रीजेस. त्यामुळे त्याचा जो फोर्स आहे तो सुद्धा डिक्रीज होईल. कसा बघा इथे लक्षात येईल, जर इथे आर डिक्रीज झाला, जी इन्क्रीज होणार आहे, लक्षात येते बघा. आता इथे पुन्हा
which however the part of the earth which contributes towards the gravitational force, जो पार्ट आहे जो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्याकडे कॉन्ट्रीब्यूट करतोय तो सुद्धा काय होतो बाय द ऑब्जेक्ट ऑल्सो डिक्रीजेस अँड विच मीन्स दॅट द व्हॅल्यू ऑफ एम टू बी यूज इन द इक्वेशन 5 ऑल्सो डिक्रीजेस. आणि त्याच्यामुळे एमची व्हॅल्यू आता इथे काय म्हटलेलं आहे आर डिक्रीज झाला जी इन्क्रीज झाला. ओके आर डिक्रीज झालाय जी इन्क्रीज झालाय असं आपण म्हणू ॲज पर फॉर्म्युला. पण इथे आपल्याला काय लक्षात येणार पार्ट ऑफ द अर्थ जो ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे झाला तो ऑब्जेक्ट तो सुद्धा डिक्रीज होणार आहे विच मीन्स दॅट द व्हॅल्यू ऑफ एम कॅपिटल एम अर्थच्या आपण आत जातो ना जसं आत जातोय तसं तसं त्याचं काय आहे त्याची जी व्हॅल्यू आहे ती सुद्धा डिक्रीज होणार आहे. As a combined result of the change in R and M, the value of the G decreases as we go deep inside the earth. म्हणजे मास सुद्धा जसं जसं आपण अर्थ खोदत जाणार म्हणजे त्याचा आकार कमी कमी होत जाणार. आकार कमी झाला म्हणजेच काय आहे त्याचं मास ऑफ द अर्थ सुद्धा कमी होत जाणार आहे. आणि देअरफॉर इथं एमच्या व्हॅल्यूमध्ये चेंज दिसेल डिक्रीज दिसेल आणि आरची व्हॅल्यू पण मगाशी आपण म्हटलो डिक्रीज कारण ते खाली खाली आत जाताना आरची व्हॅल्यू डेप्थ हाईट कमी होणार. देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ द जी ऑल्सो डिक्रीजेस ॲज वी गो डीप इनसाइड. म्हणजे बघा आपल्याला इथे लक्षात येईल हे हा आपला आर आहे आणि आपण इथपर्यंत समजा खोदलंय डी म्हणजे इथं काय होईल आर मायनस डी होईल आणि एवढा भाग निघून गेल्यावर एवढं मास त्याचं काय होणार आहे कमी होताना दिसेल. ऑब्व्हियसली ती काय होईल कमी होईल. म्हणजे जर समजा तुम्ही इक्वेटोरियल पोल आणि ह्याचं सुद्धा डायमीटर बघायला गेलं तर काय आहे त्याचं कमी होईल. आणि इक्वेटोरियलवरचं पण बघा डायमीटर काय दिसतं आपल्याला 12,756 एवढं असं जे डायमीटर आहे ते असं आहे. आणि हे तसंच रेडियससुद्धा आपल्याला दाखवलं मग अशी सुद्धा आपण रेडियसबद्दल बोललो तर इथं आपल्याला रेडियस इक्वेटोरियल पोलवर वेगवेगळं दिसत आहे. लक्षात आलं आहे सगळ्यांना. म्हणून आपल्याला हा कारण आकारच काय आपला फ्लॅटन इथं फ्लॅट दिसतो इकडे बल्जेस झालेला आहे साईडला बल्ज झाला आणि पोलला काय झाला तो फ्लॅट झालेला आहे. अशा प्रकारे आपल्याला लक्षात आलेलं आहे डेप्थ ऑफ द अर्थ. लक्षात आहे म्हणजे एव्हरी प्लॅनेट अँड सॅटेलाइट हॅज द डिफरंट मास अँड रेडियस. त्याच्यामुळे कुठल्याही प्लॅनेट सॅटेलाइटला आता हे आपण अर्थबद्दल बोलू. आता आपण जो ऑब्जेक्ट त्याच्यावर ठेवणार आहोत त्या ऑब्जेक्टबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला लक्षात येईल की प्लॅनेट आणि सॅटेलाइटला सुद्धा वेगवेगळे मास आणि रेडियस असणार आहे. हॅन्स अकॉर्डिंग टू द इक्वेशन 6 वरनं आपल्याला काय येईल हे जे इक्वेशन 6 आहे जिथे आपला जी एम अपॉन आर स्क्वेअर. आता इथे जर ऑब्जेक्टच आपण इथे सगळे हे अर्थबद्दल बोलतोय एम आणि आर हे सगळे अर्थचे आहेत. आता इथे अर्थच्या ऐवजी दुसरा प्लॅनेट घेतला तर आपल्याला लक्षात येणार आहे किती डिफरन्स आपल्याला त्याच्यामध्ये. ऑन द मून इट इज अबाउट द आता हे सायंटिस्टने काढून ठेवलेलं आहे बघा किती आहे 1/6 ऑफ द व्हॅल्यू ऑफ द अर्थ. मूनवर त्याची व्हॅल्यू किती होते 1/6 ऑफ द अर्थ. अर्थची जी काही ग्रॅव्हिटी आहे त्याच्यापेक्षा मूनची अर्थपेक्षा 1/6 आहे. एक षष्ठांश पटीने तो चेंज होतो. ॲज अ रिझल्ट युझिंग द सेम अमाऊंट ऑफ द फोर्स वी कॅन जम्प 6 times हायर ऑन द मून ॲज कम्पेअर टू दॅट ऑन द अर्थ. म्हणजे जर आपण असं म्हटलं आणि आपण इमॅजिन केलं तर जसं आपण जेवढ्या फोर्सने आपण अर्थवर जम्प करतो त्याच्या 6 times हायर जम्प आपण मूनवर सुद्धा मारू शकतो असं आपण एक इमॅजिनेशन ह्या इक्वेशनवरनं म्हणू शकतो. जसं आता आपण मूनचं म्हटलंय तसं आपण वेगवेगळ्या प्लॅनेटवर सुद्धा तिथं वेगवेगळं असतं. आता हे जर तुम्ही थोडंसं तुम्ही ह्याची माहिती नेटवरनं घेऊ शकता. जर तुम्ही कधी मुंबईमध्ये असलेल्या त्या प्लॅनेटोरियमला समजा तुम्ही भेट दिलेली असेल सायन्स प्लॅनेटोरियमला तर तिथे तुम्हाला त्याचं आकडे किती आहेत एक्झॅक्टली त्याचे काही व्हॅल्यूज तुम्हाला तिथे दिसून येणार आहेत. तर वेगवेगळ्या प्लॅनेटसाठी एक वेगवेगळं सेक्शन त्यांनी केलेलं आहे आणि तिथे तसे एक मशीनमध्ये तसं एक काही आकडे तिथे त्यांनी सिच्युएट केलं. त्या डायरेक्टली आपलं वजन तिथलं काय आपलं स्वतःचं वजन किंवा तिथं जो ऑब्जेक्ट तुम्ही तिथं ठेवाल त्याचं वजन ह्या प्लॅनेटवर किती आहे अर्थवर किती आहे ज्युपिटरवर किती आहे युरेनसवर किती आहे हे आपल्याला तिथे बघायला मिळेल. एक इंटरेस्टिंग आहे. पण तुम्ही नाहीच तिथे तुम्ही गेला असाल किंवा आता जायला समजा नाही मिळालं तरी पण तुम्ही नेटवरनं मात्र त्याची माहिती घ्या म्हणून नक्कीच त्याचं लक्षात येणार आहे. लक्षात आलं. इथपर्यंत आपण आजचं हे ओके आपण राहिलेला भाग उद्या पाहू. स्टुडंट
लेट अस सी द नेक्स्ट कन्सेप्ट. व्हॉट इज दॅट? द मास अँड वेट. मास आणि वेट आता वरवर बघायला गेलो तर ह्या दोन्ही कन्सेप्ट आपल्याला सिमिलर वाटतात. मास म्हणजेच वजन, वेट म्हणजे पण वजन. ॲक्च्युली मास म्हणजे वस्तुमान असं स्पष्ट मराठीमध्ये सुद्धा म्हटलं जातं, वस्तुमान आणि वजन. पण दोन्ही कन्सेप्ट आपल्याला वरवर बघायला गेलं तर हां वजनच आहे. कुठल्याही ऑब्जेक्टचं वजन, आपलं स्वतःचं वजन कुठल्याही ऑब्जेक्टचं. पण इथे सायंटिफिक लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर मास आणि वेट ह्या थोड्याशा वेगवेगळ्या क्वांटिटीज आहेत. तर आपण त्या आता बघणार आहोत. व्हॉट इज द मास अँड व्हॉट इज द वेट. आपल्याला ह्याच्यातला डिफरन्स बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारला जातो. त्याच्यामुळे ही कन्सेप्ट आपली शिकवून झाली की लगेच तुम्हाला 2 रकाने करायचे आहेत. मास, वेट, व्यवस्थित सगळे पॉईंट्स, बरेचसे पॉईंट तुम्हाला मिळतील. ते पॉईंट सगळे डिफरन्स बिटवीनमध्ये लिहायचे आहेत. लेट अस सी व्हॉट इज दॅट. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. मास म्हणजे काय? अमाऊंट ऑफ मॅटर, त्या ऑब्जेक्टमध्ये किती मॅटर अमाऊंट आहे, किती त्याच्यामध्ये आहे प्रेझेंट, ते म्हणजे त्याचं मास. तो ऑब्जेक्ट लिव्हिंग असू दे, नॉन लिव्हिंग असू दे, एनिथिंग, त्याच्यामध्ये किती मॅटर आहे, किती शक्ती आहे तुमच्यामध्ये, किती हाडांचं वजन तुमचं किती आहे एक्सेट्रा, ते वजन किती आहे. बरोबर आहे. द SI युनिट ऑफ द मास इज kg. मासचं SI युनिट किती आहे? kg आहे. मास इज द स्केलार क्वांटिटी. आता क्वांटिटी 2 टाईपचे असतात, आपण गेल्या वर्षी सुद्धा पाहिलेलं आहे. स्केलार अँड व्हेक्टर क्वांटिटी अशा 2 असतात. व्हेक्टर म्हणजेच काय? ज्याला आपण म्हणूया थोडंसं डायरेक्शनसुद्धा जिथे कन्सिडर केलं जातं त्याला व्हेक्टर क्वांटिटी म्हणतात. आणि स्केलार म्हणजे तिथे काय आहे? जिथे फक्त आणि फक्त त्याचं वजन एवढंच बघितलं जातं. विच डायरेक्शन त्याचं पाहायला, त्याच्यावर फोर्स जो आपला तो काही त्यातला तिथं डायरेक्शन नाही. इट्स व्हॅल्यू इज सेम एव्हरीवेअर. मास हे मात्र सगळीकडे सेम असणार आहे, कुठेही जातो. इट्स व्हॅल्यू डज नॉट चेंज इव्हन वेन वी गो टू अनदर प्लॅनेट ऑल्सो. दुसऱ्या प्लॅनेटला गेलो तरी पण हे चेंज होणार आहे का? मास कधीच चेंज होणार नाही. अकॉर्डिंग टू द, तुम्ही स्वतः चेंज होणार. हा दुसऱ्या प्लॅनेटवर मी उभं आहे तर ऑटोमॅटिकली तुमचं वजन कमी जास्त होणार आहे का? तर नाही. तुमचं वजन, तुमचं मास हे चेंज होणार नाही आहेत, पण तुमचं वेट चेंज होणार आहे. आता बघा इथे वेट काय आहे हे आपण बघतोच लवकरच. अकॉर्डिंग टू द न्यूटन्स फर्स्ट लॉ इट इज मेजर्ड of the inertia of an object. Higher the mass, higher is the inertia. जेवढं मास हाय असणार आहे तेवढाच इनर्शिया. आपण न्यूटन फर्स्ट लॉ मध्ये इनर्शिया ही कन्सेप्ट बघितली. बरोबर. इनर्शिया म्हणजेच काय आहे तर त्या आपल्याला एक प्रकारचा इनर्शिया म्हणजे आपण आता स्पीडमध्ये असू. आता आपण मोशन ऑफ इनर्शिया ऑफ मोशन जर बघितलं तो आधी आपण कन्सेप्ट बघितलं. काय आहे? तुम्ही एखादं कॉम्पिटिशन, मागे पण मी ते एक्झाम्पल घेतलं होतं ह्याच लेसनमध्ये. तुम्ही काय आहे कॉम्पिटिशनमध्ये, रनिंगच्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. तुम्ही रन करताय, तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे ह्या लाईनला क्रॉस करायचं आहे. क्रॉस करायचं जस्ट तुम्ही टच केलं तरी पण तुम्ही विनर आहातच. तुम्ही धावायला सुरुवात केलेली आहे, तुम्ही जाताय, धावताय तुम्ही, आणि आता एक 2 ते 4 सेकंदामध्ये तुम्ही ती लाईन टच करणार आहे आणि तुम्ही विन आहात असं हे जाहीर होणार आहे. पण तुम्ही काय आहे, तुम्ही त्या लाईनला टच केलं आहे, तुम्ही विन झालेला आहात, पण तुम्ही तिथं थांबत नाही आहे. तुम्ही अजून 1-2 पावलं पुढे ऑटोमॅटिकली जातात. काय? तुमच्यामध्ये जी स्पीड आहे ऑलरेडी तुमच्या बॉडीने घेतलेली जी स्पीड आहे त्या स्पीडमुळे तिथे तो काय आहे, तुम्ही तिथं थांबू शकत नाही. तुम्ही ऑटोमॅटिकली पुढे थोडंसं जाता. ओके, तुम्ही पुढे. आता एखादा बॉल आहे, आपण एखाद्या पॉईंटला टाकला, पण म्हटलं हा तिथे आपण आपल्याला टाकायचा आहे, काहीतरी आपण गोल आखून घेतलेला आहे जमिनीत आणि तिथे आपल्याला टच करायचा आहे. आपण टाकतो बरोबर डायरेक्शन, बरोबर तिथे तो टच होतो, पण टच होतो तिथं स्टॉप होतो का? नाही, तो मूव्ह होतो, पुढे सरकत जातो. पण तो काय सर्क्युलर शेपमध्ये तो होणारच आहे. एखादा ऑब्जेक्ट असेल तोही तसाच तिथे जाणार आहे. मग इथे काय आहे, इथे आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, तिथे इनर्शिया ऑफ मोशन. आता इनर्शिया ऑफ आपण म्हणजे पोझिशनचा सुद्धा इनर्शिया. म्हणजेच काय आहे, तुम्ही आता एखाद्या मूव्हिंग बसमध्ये तुम्ही बसलेला आहात, बस मोशनाइज झाली, पण तुम्ही आधी बस तिथे स्टेबल पोझिशनमध्ये आहे आणि तुम्ही बसमध्ये किंवा कारमध्ये तुमच्या जाऊन मध्ये, पण ती स्टॉप पोझिशन. ड्रायव्हर कधी आला आणि त्याने कधी स्टार्ट केलं ह्याच्याकडे तुमचं लक्ष नाही आहे आणि तुम्ही तुमच्या गप्पांमध्ये, मित्रमैत्रिणींच्या गप्पांमध्ये, पेरेंट्ससोबत तुम्ही गुंग झालेला. अचानक गाडी स्टार्ट झाली, तुम्ही जे असे होता
तुम्ही काय पुढच्या दिशेला झुकल्यासारखे होतात. लक्षात आहे? सॉरी, मागे असे असाल तर एकदम पाठीमागे असं तुम्हाला झटका बसतो. तो काय आहे? का बरं? तुम्ही पाठीमागेच असता आणि पुढे गाडी जात असते, पण तुमचं बॉडी काय आहे, पुढे जायला पटकन तयार होत नाही. का बरं? तुमच्यामध्ये पोझिशनचा इनर्शी आलेला आहे. आणि जेव्हा तुम्ही पुन्हा आहात, गाडी चालवतोय ड्रायव्हर, तुम्ही त्या गाडीमध्ये मोशनाइज आहे गाडी, आणि ड्रायव्हरने अचानक समोर काय झालंय, जोरदार ब्रेक तुम्ही बेसावध आहात. तुम्ही काय आहे, तुम्हाला आता पुढे असं सारखं जाण्याची तुमच्या बॉडीने काय केलेलं आहे, तसा इनर्शिया त्याला प्राप्त. पण तो स्टॉप होण्यासाठी पटकन तिथल्या इथे थांबत नाही, तर अजून पुढेच जातोय. तुमची बॉडी काय पुढे जाण्याचा एक तुम्हाला असं पुढे झटका आल्यासारखा दिसतो. म्हणजेच काय आहे, तिथे पोझिशन ऑफ इनर्शिया तुम्हाला त्या तुमच्या बॉडीवर अप्लाय झालेला दिसून येतो. therefore हायर द मास, हायर इज द इनर्शिया. जर तुमचा मास असेल तर तुमचा इनर्शिया सुद्धा तिथे हायर असणार आहे. लक्षात येते? therefore हे झालं मासचं. आता वेट काय आहे? आतापर्यंत आपण म्हणतो आपलं मास सेम असणार आहे, मग आपलं वेट पण सेम असणार तर नाही. इथे आपण सायंटिफिकली ह्याचं आन्सर नो आहे. का? पण वेट म्हणजे काय आहे आता आपण बघतोय. द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाईन्ड ॲज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. बघा, अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहे. आपल्याला इथे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हायलाईट पण करून घ्या. काय म्हटलेलं आहे बघा तिथे, काय म्हटलं आहे, द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. अतिशय महत्त्वाचे, अंडरलाईन करायचं. हा वेट म्हणजे काय असतो? एक प्रकारचा फोर्स असतो. वेट म्हणजे काय आहे? एक प्रकारचा फोर्स असतो. कोण लावतो फोर्स? अर्थ लावतो. कशासाठी? स्वतःकडे अट्रॅक्ट करण्यासाठी. अर्थकडे फोर्स कोणता आहे? एकच फोर्स आहे अर्थकडे, दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तोच फोर्स तो आपल्याला स्वतःकडे अट्रॅक्ट करण्यासाठी अप्लाय करत असतो, आणि तोच फोर्स म्हणजे त्याचं वेट ऑफ द ऑब्जेक्ट. मग तो ऑब्जेक्ट आपण स्वतः असू शकतो, नॉन लिव्हिंग पण असू शकेल किंवा लिव्हिंग पण, एनी. therefore वेट म्हणजे वजन आपण आतापर्यंत म्हणत असतो, ते म्हणजे फोर्स. आपलं मास हे मास आहे, वेट म्हणजे त्याला अजून जोडीला काय असणार आहे? फोर्स येणार आहे. द फोर्स ऑन अन ऑब्जेक्ट ऑफ द मास m ऑन द सरफेस ऑफ द अर्थ कॅन बी रिटर्न युझिंग द इक्वेशन 4. आपण वरती जे इक्वेशन 4 बघितलं, F इज इक्वल टू mg, ह्या इक्वेशनमध्येच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे F इज इक्वल. मग इथला जर हा वेट हा फोर्स असेल तर मग W सुद्धा काय येणार आहे? mgच असणार आहे, की जिथे g म्हणजे काय आहे? gmm/r². म्हणजे आपल्याला लक्षात येते, वेट बिंग अ फोर्स इट्स SI युनिट इज न्यूटन. जर फोर्सचं युनिट काय आहे? न्यूटन आहे. मग वेट आणि फोर्स हे जर इक्वल असतील, कुठला फोर्स आहे हा? ग्रॅव्हिटेशनल फोर्स इक्वल असतील, तर मग काय असणार आहे? जर वेटचं सुद्धा युनिट काय येणार? न्यूटन. ऑल्सो द वेट बिंग अ फोर्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी. जसं फोर्स ही व्हेक्टर क्वांटिटी आहे, डायरेक्शन आवश्यक आहे, व्हर्टिकली अपवर्ड, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन आवश्यक आहे. therefore वेट सुद्धा व्हेक्टर क्वांटिटी आहे. इट्स डायरेक्शन इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. कारण अर्थच्या सेंटरकडून त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अप्लाय होत असतो. आत्ताच आपण बघितलं एक्सिलेशन, अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सिलेशनमध्ये, त्याच्यामध्येच आपल्याला लक्षात आलं की सेंटरकडून फोर्स अप्लाय होतोय. अर्थ सरफेसवर जरी तो अप्लाय होत असेल तरी पण तो सेंटरकडून. इट्स डायरेक्शन इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. ॲज द व्हॅल्यू ऑफ द जी इज नॉट द सेम एव्हरीवेअर, द वेट ऑफ द ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. म्हणजे आपलं वेट हे काय आहे? प्लेस टू प्लेस. आपला जर जीचा आकारच इक्वल नाही आहे, वेगवेगळा आहे, तर जीची व्हॅल्यू सेम नाही आहे. पण मग अशी तिन्ही वेगवेगळ्या कन्सेप्टमध्ये बघितलं तर आपलं वेटसुद्धा चेंज होणार आहे. जसं इथे पहा, इकडे आपल्या लक्षात येईल, दिस इज द शेप ऑफ द अर्थ. हा आपला सेंटर आहे, इथे इक्वेटोरियल लाईन आहे, दिस इज द पोल. इथे तुम्ही पोलवर उभं आहात, एखाद्या नॉर्थ पोलवर गेला आहात, तिथं तुमचं वेट काय असणार आहे? मॅक्झिमम असणार आहे, कारण तिथं जी व्हॅल्यू ऑफ जी ही मॅक्झिमम आहे. आणि इकडे आपण इक्वेटोरियल लाईनवर गेलो, वेट ऑफ द object is minimum at the equator because the radius is greater, therefore value of g is the minimum there, therefore weight is also again the minimum at the equatorial. बघा, तसंच आपल्याला अजून एक्झाम्पल एक बघायचं. कॉलिगेटली वी यूज द वेट फॉर बोथ मास अँड वेट. खरं तर आपण बऱ्याच वेळेस मास
Logically, we use वेट फॉर बोथ मास अँड वेट. खरं तर आपण बऱ्याच वेळ इन जनरल आपण म्हणू शकतो म्हणजेच काय इन जनरली आपण वेट आणि मास ह्या दोन्ही एकाच सेम मिनिंगने यूज करतो आहे. द वेट इन द किलोग्रॅम्स विच इज द युनिट ऑफ द मास. पण हे मासचं युनिट आहे, वेटचं नाही आहे. वेटला आपण सुद्धा माझं वेट किती आहे, इतकं इतकं के जी आहे, ओके, डॅश डॅश के जी असं आपण म्हणतो, पण ते चुकीचं आहे. बट इन द सायंटिफिक लँग्वेज व्हेन वी से दॅट, आता एक एक्झाम्पल घेतो. एक राजीव आहे, राजीवचं वेट इज 75 kg असं आहे. वी आर टॉकिंग अबाउट द राजीव्स मास. आपलं वेट आहे का ते त्या राजीवचं नाही, ते काय आहे, राजीवचं मास आहे. ओके, व्हॉट वी मीन is that Rajiv's weight is equal to the gravitational force on the 75 kg mass. मग इथे का आपल्याला वेट जेव्हा आपल्याला शब्द यूज करायचा असेल तर तो काय असणार आहे, इज इक्वल टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तो काय असणार आहे, इज इक्वल टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द 75 kg mass. ॲज द राजीव्स मास इज 75 kg, हिज वेट काय असणार आहे, आधी त्याचं मास येईल, मग त्याचं इक्वेशनमध्ये एम म्हणजे मास येईल 75, पण तिथे अजून काय येणार आहे मल्टिप्लिकेशनमध्ये व्हॅल्यू ऑफ जी विच इज द 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ती त्याला मल्टिप्लाय केल्यावर त्याचं वेट किती होणार आहे, 735 न्यूटन हे त्याचं वेट आहे. कुठे आहे तर वेट आहे. द वेट ऑफ द 1 kg मास इज 1 × 9.1 kg असेल एखादा ऑब्जेक्ट आणि त्याचं मास 1 आहे, तर काय असणार आहे ॲक्च्युली त्याचं न्यूटनमध्ये सुद्धा 1 × 9.8 हे काय असणार आहे, तेवढंच आपल्याला मास आणि वेट. पण 1 kg असेल तर 1 × एनी क्वांटिटी इज दॅट ओनली. Therefore our weighting machines tells us the mass. The two scales balances in the shops compare the two weights in the two mass, that is the two masses. पण तिथं वजन आपण म्हणतो एखाद्या गोष्टीचं आपण वजन करतोय, पण नाही करत तर आपण त्या दोन गोष्टींचं मास हे कॅल्क्युलेट करत असतो. लक्षात आलं आहे. म्हणून आपल्याला वरती इथे लक्षात येईल की जसं जसं तुम्ही अर्थ सरफेसवर जिथे जिथे वेगवेगळ्या ठिकाणी जर तो इक्वॅटोरियल लाईनवरचा एखादा देश असेल, एखादी कंट्री असेल, तर तिथे मात्र तुम्हाला काय आहे, तुमचं वेट मिनिमम दिसेल, मास तेवढंच राहील, मासमध्ये काही आहे, पण तुमचं काय आहे वेट इकडचं आणि इकडचं वेट हे वेगवेगळं दिसेल, मास मात्र तुमची व्हॅल्यू सेम असणार आहे. बिकॉज द फोर्स ऑफ द ग्रॅव्हिटी, म्हणजे ग्रॅव्हिटी ही चेंज होते म्हणून आपल्याला वेटमध्ये चेंज होताना दिसणार आहे. ओके, लक्षात येते सगळ्यांना. ही कन्सेप्ट आपली इथं होते. आता आपल्याला पुढचं बघायचं आहे. ह्याच्यानंतर आपल्याला काही एक्झाम्पल्स पण आहेत मध्ये न्यूमरिकल्स, पण ते आपण सलग एक मार्गीनंतर शेवटला घेणार आहोत, लास्टला. पण आता पण आपण पुढची कन्सेप्ट पाहणार आहोत, ती ग्रॅव्हिटेशनल वेव्स. हॅलो स्टुडंट, बघा आता आपण पाहूयात ग्रॅव्हिटेशनल वेव्स. वेव्स म्हटलं तरी आपण म्हणतो लाटा. ओके, एक प्रकारच्या लाटा आपण म्हणू शकतो त्यांना. वेव्स आर क्रिएटेड ऑन द सर्फेस. आपण वेगवेगळ्या आधी वेव्हचे एक्झाम्पल बघूया. जसं सर्फेस ऑफ द वॉटर वेन वी ड्रॉप अ स्टोन इन, किंवा आपण स्वतःसुद्धा एक डुबकी घेतली तर लगेच इथं वेव्ज येतात. बघा, जर आपण एखादं एक्झाम्पल घेतलं इथं तुम्हाला अशा प्रकारे एखादा स्टोन इथं तुम्ही सेंटरला टाकला, त्याच्या भोवती असे गोल हे जे दिसतंय हे काय वेव्ज, वॉटरवर वेव्ज आले. सिमिलरली अजून एक्झाम्पल, यू मस्ट हॅव सीन द वेव्स जनरेटेड ऑन अ स्ट्रिंग when both its end are held in the hand and it is shaken. जसं आपण अजून बघ, स्ट्रिंग तुम्ही एखादी दोरी घेतली ती तुम्ही अशी वर खाली जेव्हा करा तर त्याच्यामध्ये अशा वेव्ज येतात आपल्याला दिसते. लक्षात येते. मग हे वेव्ज, किंवा एखादी गिटारची तुम्ही तार छेडली तर त्याच्यामध्ये पण काय आहे वेव्ज येतात. दोन टोकं असे जर ताणून धरले आणि त्यांना असे आपण बोटाने छेडल्यासारखं केलं तर काय होईल, तिथं आपल्याला त्याच्यामध्ये वेव्ज तयार झालेले दिसून येतात. मग तशाच वेव्ज आपल्याला ह्या ग्रॅव्हिटेशनलला सुद्धा दिसून येत असतात. अँड दॅट ग्रॅव्हिटेशन लाईट इज ऑल्सो टाईप ऑफ वेव्ह. लाईट रेज जे असतात ते सुद्धा वेव्हच्या टाईपमध्ये, साऊंड पण हे काय आहे वेव्सच्या टाईप्समध्ये असतात. लाईट हा कसा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ते आपल्याला काय आहे, आपण जसं एखादी बॅटरी टॉर्च आपण फोकस केली एखाद्या ऑब्जेक्टवर
ते काय रेज असे सरळ पुढे जातात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. तसंच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे जर आपण एक्झाम्पल अजून बघितलं तर गॅमा रेज आहेत. एक्स रेज आपल्याला माहिती आहेत. आपल्या पूर्ण एखादा हात काय फ्रॅक्चर झाला आहे, पाय फ्रॅक्चर झाला आहे, त्याचा फोटो काढण्यासाठी एक्सरे आपल्याला आपण हे करतो. मग तिथलं काय हाड काय तुटलं आहे, ब्रेक झालं आहे किंवा काय वाकलं आहे का, काय झालं आहे, तिथे सूज का बरं आलेली आहे, याचं कारण आपल्याला त्या एक्सरेमधून करतात. अल्ट्राव्हायोलेट रेज असतात, इन्फ्रारेड रेज आहेत, मायक्रोवेव्ह रेज आहेत. मायक्रोवेव्हमध्ये मायक्रोवेव्ह ओव्हन जो आहे तर ते पण ओव्हनमध्ये आपण एखादा ऑब्जेक्ट तो गोल 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 आतमध्ये आपण फिरताना बघतो आणि आतला तो पदार्थ थोडा शिजतो आणि बेक होतो, बरोबर आहे. आणि रेडिओ वेव्ज असे वेगवेगळे वेव्ज आपण पाहिलेत. हे सगळे सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे टाईप्स आहेत. ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स इमिट्स दीज वेव्ज अँड वी रिसीव्ह देम. आणि ते आपण रिसीव्ह करतो देम using our instrument. All our knowledge about the universe have been obtained through these waves only. And therefore the gravitational waves are a very different type of. पण ह्यांच्याही थोडंसंही वेगळे हे ग्रॅव्हिटेशन. They have been called as the waves on the fabric of the space time. मग तिथे काय आहे, आपण त्याला काय म्हणू, फॅब्रिक ऑफ द. हे फॅब्रिक समजा असेल अशा प्रकारे हे फॅब्रिक. ओके, समजा असं दोऱ्यांनी धाग्यांनी असं एखादं समजा पूर्ण स्पेस आहे तर त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे तिथे बघा अशा प्रकारे तो त्याच्यावर अप्लाय होताना. हे जस्ट इमॅजिनरी एक फोटो आपण दाखवला, अशा प्रकारे अप्लाय होत असतो. Gravitational waves are very different type of waves. They have been called the waves on the fabric of the space-time. Einstein, हा काय सायंटिस्ट आहे, आइन्स्टाईन predicted that their existence in the 1916 ला. आइन्स्टाईनसोबत आणखीन पण काही सायंटिस्ट होते त्यांनी याचं प्रेडिक्शन केलेलं आहे, 1916 लाच केलेलं आहे. These waves are very weak, खूप कमी, खूप वीक आहेत, अगदी विरळ असे आहेत. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिटेक्ट देम. पण त्यांना कारण त्याच्यामुळे त्यांना डिटेक्ट करणं हे खूप डिफिकल्ट झाले. पण सायंटिस्ट हॅव कन्स्ट्रक्टेड द एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट. तरीसुद्धा सायंटिस्टने इतका त्याचा डीपमध्ये अभ्यास केला आहे की त्याच्यासाठी सुद्धा एक इन्स्ट्रुमेंट, एक सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट, त्याचा सेन्स होईल असं इन्स्ट्रुमेंट त्यांनी एक शोधून काढलं टू डिटेक्ट द ग्रॅव्हिटेशनल वेव्ज इमिटेड बाय द ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस. जे ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्समधून जे ग्रॅव्हिटेशनल सोर्स बाहेर पडत असतात, इमिट होत असतात, त्यांना डिटेक्ट करण्यासाठी त्यांचा सेन्स होणारं एक इन्स्ट्रुमेंट तयार केलं. अमॉंग दीज LIGO, दॅट इज अ लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ज ऑब्झर्वेटरी, याचा आपल्याला फॉर्म हे आपल्याला इज द प्रॉमिनंट वन. मग कसं आहे बघा, ते आपल्याला जर बघायला गेलं तर एक्झॅक्टली हे त्याचा आपण फोटो इथे बघू शकतो. हा लिगो म्हणजेच काय आहे, लेझर LIGO, लेझर काय म्हटलेलं आहे, इंटरफेरोमॅट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ज ऑब्झर्वेटरी. लेझर इंटरफेरोमॅट्रिक असा एल शेपचा आपल्याला दिसतो तो, आणि तो इंटरफेरोमॅट्रिक आहे. इंटर म्हणजे त्यांच्यामध्ये इंटरफेरेशन होतं, इंटर रिफ्लेक्शन वगैरे होत असतं. तिथे मिरर्स वगैरे आपल्याला सिच्युएट होतात. त्याचा आपण थोडासा अभ्यास करूया. हे खरं तर आपल्या इतक्या डिटेलमध्ये नाही आहे, एक जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला देते आहे. ॲक्च्युली तर हे जे एल शेपमध्ये आपल्याला दिसलं त्याच्या ह्या दोन टोकाला दोन मिरर्स आहेत की ज्या मिरर त्या ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्सचा काही जो काही इमेज असेल ती त्या मिररवर त्यांच्या रेस थ्रू तिथे येत असते किंवा त्या ॲस्ट्रॉनॉमिकल वेव्ज जे आहे ग्रॅव्हिटेशनल वेव्ज ते त्या मिररकडे अट्रॅक्ट होतात आणि त्या मिररकडून पुन्हा ते मिररमधून काय आहे, ह्या मिरर इकडच्या मिररला रिफ्लेक्शन होतं त्याचं. आता रिफ्लेक्शन झाल्यावर इथे आपल्याला एक ऑब्झर्वेटरी आहे, इकडे लेझर पॉइंटर आहे आणि इकडून ह्या पॉईंटला आपल्याला त्याचं काय आहे एक्झिस्टन्स समजून येतं. असं हे शॉर्टमध्ये मी जस्ट साईडला ह्याचं अजून डीपमध्ये भरपूर आहे, एक जस्ट आपल्याला ते शब्द आलेला आहे म्हणून आपण त्याच्याबद्दल एक छोटीशी माहिती घेतली आहे. काही काय आपल्याला परीक्षेला विचारलं जाणार नाही, कसं असतं वगैरे हे आपल्याला आत्ता सध्या अभ्यासात नाही, पण तुम्हाला एक ऑब्झर्वेशन म्हणून तसंच जर म्हणून. आणि त्यानंतर ती जे त्यांच्यामध्ये जी इमेज मिळते ती अशा टाईपच्या इमेजेस असतात, म्हणजे जो काही ऑब्जेक्ट आहे त्याच्यावर हे जे ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आहेत त्या तिथपर्यंत त्या मिररचे पॉईंट, सेन्सिटिव्ह पॉईंट्स तिथं जातात आणि त्याची इमेज आपल्याला अशा प्रकारे मिळते आणि त्याचे वेव्ज कसे आहेत हे आपल्याला इथे अभ्यासता येतात. लक्षात आलं. म्हणून काय म्हटलेलं आहे बघा, की एक्झॅक्टली आफ्टर द 100 years ऑफ देअर प्रेडिक्शन सायंटिस्ट detected these waves coming from an astronomical sources. Indian scientists have the scientifically significantly in this discovery, and this discovery has opened a new path to obtain the information
अबाउट द युनिवर्स. आणि त्याच्यामुळे आपल्याला एक नवीन पाथ मिळाला कशासाठी, युनिवर्समधली इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठीचा असलेला हा न्यू पाथ आपल्यासमोर सगळ्यांसमोर आलेला आहे. अशा आपण ह्या ग्रॅव्हिटेशन वेव्हचं थोडक्यात असं एक जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून जस्ट हे घेतलेलं आहे, माहिती घेतली आहे. ह्याच्याबद्दल आपल्याला जास्त एक फार याचं नाव वगैरे पण ते कसं आहे वर्किंग वगैरे ते काही जास्त विचारलं जाणार नाही, पुढे आपल्याला अभ्यासात असणार आहे. ओके, थँक्यू.